जीवन शिक्षण हा अध्याय लिहिण्याचं मला काय वाटलं की का गरज वाटली की जीवन शिक्षण नावाचा अध्याय ग्रामगीतेमध्ये असावा. तर शिक्षण हा शब्द, शिक्षण ही व्याख्या आपल्या सर्वांसाठी नवीन आहे. माणूस जन्मापासून शालेय शिक्षणापर्यंत तसेच महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत शिक्षण या शब्दासोबत जोडलेला आहे. मग जीवन शिक्षण हा अध्याय लिहिण्याचे काय कारण असावे? बरं, वंदनीय राजसंत तुकडोजी महाराजच नाही तर आपल्या संत मालिकेतील अनेक संतांनी जीवन शिक्षणावर वक्तव्य केले. मग या आपल्या संतांना जीवन शिक्षणाची काय आवश्यकता वाटली असेल? तर वंदनीय महाराज या ग्रामगीतेमध्ये म्हणतात, नुसते नको उच्च शिक्षण, हे तो गेले मागील युगी लपून, आता व्हावा प्रत्येक बलवान सुपुत्र भारताचा. मग हे जीवनाचे शिक्षण म्हणजे वंदनीय महाराजांना काय अभिप्रेत असावे? कोणत्या प्रकारचे शिक्षण अभिप्रेत असावे? कोणत्या शाळेत गेल्यावर हे जीवनाचे शिक्षण मिळेल? कोणत्या महाविद्यालयात जीवनाचे शिक्षण मिळेल? तर वंदनीय महाराजांना जीवन शिक्षण म्हणजे सुसंस्कृत शिक्षण असे शिक्षण अपेक्षित आहे. मग हे सुसंस्कृत शिक्षण मुलांना कोण देईल? तर या अध्यायाचा संपूर्ण सार जरी बघितला तरी वंदनीय महाराजांनी जीवन शिक्षणाची, सुसंस्कृत शिक्षणाची जबाबदारी ही पालक, समाज आणि शिक्षकांना दिली. आज मुळात आपण शिक्षणाची मूळ संकल्पनाच विसरत चाललोय. शिक्षण कशासाठी होतं हेच विसरत चाललो आहे. छोटंसं उदाहरण सांगते की आपल्या समोर जर एखादा व्यवस्थित कपडे घातलेला व्यक्ती, सूटबूट घातलेला व्यक्ती जर आला तर आपण नक्कीच म्हणतो की हा उच्च शिक्षित असेल. कदाचित एखादा अधिकारी असू शकतो, पण तेच दिवसभर राबलेला, शेतामध्ये काम केलेला, मळके फाटके तुमचे कपडे घातलेला जर व्यक्ती आपल्या समोर आला तर आपण म्हणतो की हा एखादा शेतकरी असेल, कदाचित कमी शिकलेला असेल. असं का? वंदनीय महाराज म्हणतात, दिखाऊ कपडे कोरडी लाईट, नोकर पिशी खाट माटा, की शिक्षणाचे नवे उद्दिष्ट ध्यानी घ्यावे नीट हे आले. मग शिक्षणाचे उद्दिष्ट काय? तर एखाद्याच्या राहणीमानावरून, एखाद्याच्या चालण्या बोलण्याच्या पद्धतीवरून आपण त्याच्या ज्ञानाची परीक्षा घेतो हे कितपत योग्य आहे? मग एखादा व्यक्ती जर चांगल्या शिक्षणाने सुसंपन्न झाला असेल, समृद्ध झाला असेल, चांगल्या नोकरीवर असेल, गाडी बंगला सगळं काही असेल, परंतु त्याचा व्यवहार आपल्या सोबत काम करणाऱ्या व्यक्तींसोबत, आपल्या हाताखाली काम करणाऱ्या व्यक्तींसोबत जर कमीपणाचा असेल तर आपण म्हणू का त्याच्या शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य झाले? नाही. त्याने शिक्षण घेतले, पदवी शिक्षण घेतले, पण जीवनाचे शिक्षण नाही घेतले. हे जीवनाचे शिक्षण म्हणजे सुसंस्कृत शिक्षण नाही घेतले, दुसऱ्यांच्या प्रति आदर भावनेचे शिक्षण नाही घेतले. अशा प्रकारचे शिक्षण वंदनीय महाराजांना अपेक्षित नाही. शिक्षणाची व्याख्या आपल्या भारतामध्ये अनेक शिक्षण तज्ञांनी शिक्षणाच्या व्याख्या केल्या. स्वामी विवेकानंद म्हणतात, एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. सुंदर अशी व्याख्या आहे की शिक्षण म्हणजे माणसाच्या सर्वांगीण विकासाचे साधन आहे. मग सर्वांगीण विकास कोणता, कसा, कुठून होईल, कशा प्रकारे होईल? सर्वांगीण विकास खूप मोठी पदवी घेतल्याने होईल का? नाही. सर्वांगीण विकास
ग्रामनाथालाही समजेल, कारण ग्रामगीता त्यांनी ग्रामनाथालाच अर्पण केली. मग वंदनीय महाराज काय म्हणतात की शिक्षण असे असावे की ज्यामध्ये जीवनाची संपूर्णता समाविष्ट असली पाहिजे. मग ही संपूर्णता कशी? महाराज म्हणतात शिक्षणातची जीवनाचे काम दोन्हीची सांगड व्हावी उत्तम, चिंता नसावी भोजनासाठी दाम मागण्याची भीक जैसे. सुंदर अशी व्याख्या आहे ही की शिक्षणच एवढं सुंदर असावं की ज्यामध्ये माणसाला त्याच्या जगण्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक गरजा पूर्ण करण्यास तो सक्षम व्हावा. पुढे महाराज म्हणतात जीवनाच्या गरजा संपूर्ण, निर्वाहाचे एक एक साधन. म्हणजे माणसाच्या कोणत्या गरजा आहेत? अन्न वस्त्र निवारा या आहेच, परंतु आपले पोट भरण्यासाठी, आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याला अशा प्रकारचेही काम करता आले पाहिजे की त्याला कोणाकडे भीक मागता आली पाहिजे. त्याला आपल्या निर्वाहाचे साधन स्वतः तयार करण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. जीवनाच्या गरजा संपूर्ण, निर्वाहाचे एक एक साधन, संबंधित विषयाचे समग्र ज्ञान याचा अंतर्भाव शिक्षण. शिक्षणामध्ये कशाचा अंतर्भाव? तर मानवाच्या संपूर्ण गरजांचा. सुंदर अशी सोपी व्याख्या आहे की शिक्षण इतकं सुंदर असावं की त्या मानवाला कोणासमोर भीक मागण्याची गरज पडली. आणि हे शिक्षण केव्हा येईल, केव्हा होईल? तर हे शिक्षण वंदनीय महाराजांच्या जीवन शिक्षणाने होईल. एक आजच्या काळाला शोभेल अशी गोष्ट सांगतो. एका गावामध्ये नळावर पाणी भरण्यासाठी 4 बाया गेल्या. बाया म्हटलं म्हणजे की विविध प्रकारच्या गोष्टी आल्या, शांत तर राहू शकत नाही. मग एक बाई सहज म्हणते की माझा मुलगा इंजिनियर झाला, माझा मुलगा इंजिनियर झाला, आज अमेरिकेमध्ये नोकरी करतो. दुसरी बाई ते ऐकून तिला राहत नाही, ती पण म्हणते माझा मुलगा डॉक्टर आहे. त्या दोघींच्या गोष्टी ऐकून तिसरी बाई पण म्हणायला लागते की माझा मुलगा शिक्षक आहे. एक बाई, चौथी बाई जी त्यांच्या सोबत असते, ती शांतपणे त्यांच्या गोष्टी ऐकत असते, काहीच बोलत नाही. मग त्या एका बाईला राहावलं नाही जात आणि ती विचारते की तुम्ही का बरं शांत आहे, तुमचा मुलगा काय करतो? ती बाई म्हणते काही नाही, माझा मुलगा 10वी-12वी पर्यंत शिकलाय, आता शेती करतो. हे ऐकून त्या 3 बायांना फार गर्व होतो की आमचे मुलं फार शिकले, फार मोठ्या मोठ्या पदवी घेतली, उच्च शिक्षण घेतले. आणि ते पाणी भरून आपल्या घराच्या रस्त्याने निघतात. तेव्हा जाता जाता त्या पहिल्या बाईचा मुलगा जो इंजिनियर असतो तो त्यांना भेटतो आणि तो आईकडे बघतो, हसतो आणि निघून जातो. समोर जाता जाता दुसरा मुलगा येतो, डॉक्टर असतो. तो आईला सांगतो की पेशंट मला जात आहे, आईकडे 1 मिनिट बघतो आणि निघून जातो. आणखी काही अंतरावर गेल्यावर तो शिक्षक मुलगा तोही येतो. शिक्षक आहे, बोलायची सवय
मोठी पदवी दिखाऊ धर्म ही उच्चता मनोची आहे. म्हणजे वंदनीय महाराज म्हणतात की फार मोठी पदवी असो किंवा नसो, पण परंतु आपल्या आई वडिलांना, आपल्या समाजात असणाऱ्या वडीलधाऱ्या माणसांना जर कष्ट होत असेल आणि तरुणांना जर ही गोष्ट समजत आहे, तर त्यांच्यामध्ये एवढे तर संस्कार असायला पाहिजे की त्यांचा कष्ट काही प्रमाणात दूर करू शकतो. हे जीवनाचं शिक्षण आहे आणि हे शिक्षण पुस्तकी ज्ञानाने नाही. हे शिक्षण घरातून, पालकांपासून, समाजातून, समाजात वावरणाऱ्या लोकांपासून. वंदनीय महाराजांचा दूरदृष्टिकोन बघा. या अध्यायामध्ये वंदनीय महाराजांचा फार सुंदर असा दूरदृष्टिकोन आहे. वंदनीय महाराजांना माहित होतं की भविष्यामध्ये ज्याप्रमाणे मुलं शिकत आहेत त्याचप्रमाणे मुलीही शिकतील. 60 वर्षाच्या आधी जर ग्रामगीता लिहिली असेल तर त्यांचा तो दूरदृष्टिकोन आहे. वंदनीय महाराज या अध्यायामध्ये म्हणतात, गावी भोजनाचे असती प्रसंग, स्वयंपाक करता यावा यथा सांग, हेही कला शिकवावी सप्रयोग मुला मुलींची. हेही कला शिकवावी सप्रयोग मुला मुलींची. म्हणजे स्वयंपाक करता येणे किंवा घरातले काम करता येणे, समाजातले काम करता येणे हे केवळ मुलांचेच कर्तव्य आहे असे नाही, केवळ मुलींचेच कर्तव्य आहे असे नाही, तर हे मुलांना आणि मुलींना सोबत शिकवा. किती मोठा दूरदृष्टिकोन आहे. आज मुली प्रत्येक क्षेत्रात, स्त्रिया मुली प्रत्येक क्षेत्रात भरारी घेत आहेत, झेप घेत आहेत, फार मोठ्या पदांवर आहे. परंतु जर एक स्त्री, एक मुलगी जर आर्थिक सहकार्य करून सुद्धा आपला घर संसार सांभाळत असेल तर तेवढीच जबाबदारी आज मुलांचीही आहे. का? वंदनीय महाराज म्हणतात, मुलाचं पंगत वाढता नाही, घरचे पाणी भरता नाही, आपुल्याच तोऱ्यामध्ये राहे तरी ते व्यर्थ ज्ञान त्याचे. आज पंगत वाढायची किंवा भोजनाचा प्रसंग करायची जबाबदारी येतच नाही, मुला मुलींवर येतच नाही. कदाचित मीही त्याच पिढीतली आहे. कारण आपल्याला फार मोठा कार्यक्रम करायचा असतो तर आपण लगेच केटरर्सला बोललो की आम्हाला 100 लोकांचं जेवण करायचं. तर ही कला आज लोप पावत चालली आहे. समाजामध्ये कसे वावरायचे, समाजाचा प्रसंग कसा निभावून न्यायचा, ही कला कदाचित माझ्यातही नसेल, परंतु वंदनीय महाराजांना ही कला अपेक्षित आहे. वंदनीय महाराज या अध्यायामध्ये पुढे म्हणतात, सहकार्याची प्रबल भावना हिची शिक्षणाचे मुख्य सूत्रधार. या ओळीचा अर्थ फार सुंदर अर्थ आहे. सहकार्याची प्रबल भावना हिची शिक्षणाचे मुख्य सूत्रधार. शिक्षणाचे मुख्य सूत्र काय? तर एका गोष्टीवरून समजूया. कदाचित तुम्ही लोकांनी ऐकलीही असेल. एकदा एका नदीमध्ये प्रवास करताना एका नावेमध्ये एक फार उच्च शिक्षित माणूस आणि एक नाविक असतो. ते नदीच्या एका काठावरून दुसऱ्या काठाकडे निघत असते आणि अचानक काय होते की त्या नदीमध्ये पूर येतो. त्याआधी तो उच्च शिक्षित माणूस त्या नाविकाला विचारतो की बाबा तुझं काय शिक्षण झालं, शाळेत गेला होता की नाही, लिहिता वाचता येते की नाही. तो नाविक म्हणतो की नाही साहेब, मी कधी शाळेत नाही गेलो, लिहिता वाचता येत नाही, माझा वडिलोपार्जित व्यवसाय आहे, मी तोच करतो. तो माणूस म्हणतो, अरे असं कसं, तू कधी शाळेतच नाही गेलो. माझ्याकडे बघ, मी आज फार मोठं शिक्षण घेऊन फार मोठ्या पदावर नोकरीला आहे, पैसा बंगला गाडी सगळं आहे, चांगलं जीवन जगत आहे, आणि तू इथे काय हा नाविकाचा
साहेब तुम्ही काळजी नका करू, मी तुमचे प्राण वाचवेन. पण तो माणूस, उच्च शिक्षित माणूस एवढा घाबरलेला असतो की तो बेशुद्ध पडतो. आणि काही वेळानंतर जेव्हा त्याला शुद्ध येते तेव्हा तो बघतो की आपण सुखरूप त्या किनाऱ्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. मग या गोष्टीचा अर्थ बघा. तो माणूस काय म्हणतो, तो नाविक त्या माणसाला म्हणतो की साहेब मला मी शिक्षण घेतलं नाही, मी शिकलेलो नाही, शाळेत गेलो नाही, मला लिहिता वाचता येत नाही, परंतु माझ्याकडे पोहण्याची कला होती, पोहण्याचे शिक्षण होते. पण जर त्या नाविकाने विचार केला असता की हा माणूस तर आपल्याला एवढं बोलला, अशिक्षित म्हटलं, मग आपण या माणसाचे प्राण वाचवायला पाहिजे का? त्याच्यामध्ये जर त्याच्या कलेचा, त्याच्या शिक्षणाचा जर अहंकार असता तर त्या माणसाने, त्या नाविकाने त्या माणसाची मदत केली नसती. म्हणून वंदनीय महाराज म्हणतात, सहकार्याची प्रबल भावना हिचे शिक्षणाचे मुख्य सूत्र झाले. सहकार्य वाचून शिक्षणा महत्व नाही. म्हणजे शिक्षण जरी घेतलं तरी तुमच्या मनामध्ये सहकार्याची भावना निर्माण व्हायला पाहिजे, विनम्रता, विनय निर्माण व्हायला पाहिजे. नाही की मी एवढं मोठं शिक्षण घेतलं आहे, माझ्याकडे खूप मोठी पदवी आहे, मी खूप उच्च शिक्षित आहे आणि त्या शिक्षणाचा गर्व एवढा की तो समाजात एकाही माणसाच्या उपयोगी पडणार नाही. व्यर्थ शिक्षण, काही कामाचे नाही. पुढे महाराज म्हणतात, विद्ये अंगी व्हावा विनय. म्हणजे विद्येने विनय माणसामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. विद्ये अंगी व्हावा विनय, विद्या कधी स्वतंत्र निर्भय. शिक्षणाने वाढावा निश्चय, जीवन जय करावा. अशी विद्या, अशी कला जर आपल्यामध्ये असेल तर त्या कलेचा, त्या विद्येचा, त्या शिक्षणाचा उपयोग हा समाजाला झाला पाहिजे, विनम्रतेने त्या समाजाला झाला पाहिजे. त्या शिक्षणाचा गर्व नको. एवढा सुंदर असा दूरदृष्टिकोन, एवढी सुंदर अशी संकल्पना वंदनीय महाराजांनी या अध्यायामध्ये मांडली. पुढे वंदनीय महाराज या अध्यायामध्ये शिक्षकांची संकल्पना सांगतात. शिक्षक या समाजाचा फार मोठा आधारस्तंभ. महाराज म्हणतात की आदर्श शिक्षक होणे गरजेचे. शिक्षणासाठी आदर्श शिक्षक होणे गरजेचे. शिक्षण आणि शिक्षक ही समाजाला मिळालेले वरदान आहे. परंतु आज आपल्या मुलांमध्ये, नवीन पिढीमध्ये ही सहकार्याची भावना, ही विनम्रतेची भावना, ही विनयाची भावना नाही. याचं कारण शोधलं का? असा प्रश्न जर निर्माण झाला की ही नवीन पिढी अशी कशी, अशी का? तर कारण शोधलं. आपण थोडं इतिहासामध्ये जाऊ. कारण शोधलं तर उत्तर एकच मिळेल, ती म्हणजे आजची शिक्षण पद्धती. थोडं इतिहासामध्ये जा. जेव्हा ब्रिटिश आपल्या भारतामध्ये आले, ब्रिटिश म्हणजे काही 150-200 वर्ष राज्य केलेले नाही, तर ब्रिटिश भारतामध्ये आले 16व्या शतकामध्ये. 400 वर्ष आधी आले. कालच आपण स्वातंत्र्य दिवस साजरा केला. आपण म्हणतो की 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केले, पण आले केव्हा? 16व्या शतकामध्ये, छत्रपती शिवरायांच्या शतकामध्ये. आणि आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम आपला व्यवसाय स्थापन करण्याचा प्रयत्न केला. ब्रिटिश याच हेतूने आले होते की या देशावर आपल्याला राज्य करायचं. परंतु 200 वर्ष राज्य करून, 200 वर्ष या देशामध्ये असताना सुद्धा या देशावर राज्य करण्यासाठी ते सक्षम नव्हते. का नव्हते? याचं कारण होतं. याचं कारण होतं त्यावेळेस गुरुकुल पद्धती, गुरुकुल शिक्षण पद्धती फार सुंदर अशी शिक्षण पद्धती होती. कारण सांगतो, 200 वर्ष ब्रिटिश प्रयत्न करीत होते पण त्यांना यश येत नव्हतं. मग त्यांनी काय केलं? त्यांच्या ब्रिटिशांच्या एका शिक्षण अधिकाऱ्याला बोलवलं भारतात.
मग एवढी सुंदर शिक्षण पद्धती, गुरुकुल पद्धती वंदनीय महाराज हे आपल्या ग्रामगीतेमध्ये सांगतात. ऋषिकालीन ऐसी प्रथा शिक्षणातची होती जीवन संस्था. कारण शिक्षणच असं होतं की ते आपल्या जीवनाला, संपूर्ण जीवनाला एक मार्ग देत होते, एक दिशा देत होते, संपन्न बनवत होतं. ऋषिकालीन ऐसी प्रथा शिक्षणातची होती जीवन संस्था. म्हणून आश्रमांची व्यवस्था होती पूर्वी. आणि कशा प्रकारचं शिक्षण होतं वंदनीय महाराज तेही सांगतात पुढे. धनुर्विद्या, मल्लविद्या, आयुर्वेद आणि शस्त्रविद्या, उत्तम उत्तम 14 विद्या शिकवित होत्या आचार्य. म्हणजे काही पुस्तकी ज्ञान नव्हतं त्या गुरुकुल पद्धतीमध्ये. पुस्तकी ज्ञान नव्हतं त्या गुरुकुल पद्धतीमध्ये. प्रॅक्टिकल एज्युकेशन होतं, व्यावसायिक शिक्षण होतं, प्रोफेशनल एज्युकेशन होतं. आजच्या काळाला त्याची जास्त गरज आहे. आणि हीच शिक्षण पद्धती ब्रिटिशांनी बदलवली आणि ही नोकरपेशी पद्धती भारतामध्ये लागू केली. म्हणून ही भारताची शिक्षण व्यवस्था ढासळल्यासारखी आपल्याला दिसते. नेल्सन मंडेला फार मोठे सामाजिक कार्यकर्ते, फार प्रसिद्ध नाव आहे. ते म्हणतात की एखाद्या देशावर राज्य करायचं असेल तर तिथली शिक्षण पद्धती ढासळली पाहिजे. आणि तसंच काहीतरी परिस्थिती आज आपल्या भारताची झालेली दिसते. याच शिक्षण पद्धतीवर वंदनीय महाराज भजन लिहितात. सुंदर असं भजन. देश को ऊंच उठना है तो शिक्षण की प्रथा बदलो. महाराज म्हणतात की शिक्षणाची पद्धती, प्रकारची अस्तित्वात आहे ती बदला. देश को ऊंच उठना है तो शिक्षण की प्रथा बदलो. सभी को काम करने दो, ये तरुणों की व्यथा बदलो. चले जाने दो खेती में, गुरुजी और विद्यार्थी भी, वही होंगी परीक्षाएं वृक्ष के छांव में बैठे. सुंदर अशी संकल्पना आहे की प्रॅक्टिकल एज्युकेशन द्या. मुलांना एखादी समस्या जर येत असेल तर त्याचं समाधान कसं करायचं याच्यावर विचार करू द्या, ज्याला आजच्या काळामध्ये क्रिटिकल थिंकिंग म्हणतात. आणि हे वंदनीय महाराजांनी 50 वर्ष आधी लिहून ठेवलं की तेच प्रॅक्टिकल एज्युकेशन, व्यावसायिक शिक्षण हेच मुलांचं खरं शिक्षण आहे. वंदनीय महाराज या अध्यायामध्ये म्हणतात की मुलांना व्यावसायिक शिक्षण तर द्या, पण जीवनाचे शिक्षण द्या. जीवनाचे शिक्षण देण्यासाठी काय करावे. वंदनीय महाराज या समाजाला, पालकांना आणि शिक्षकांना आव्हान करतात. आदर्श शिक्षकाची संकल्पना मांडतात. मग आदर्श शिक्षक म्हणजे कोण? या अध्यायाच्या सुरुवातीला वंदनीय महाराजांनी साने गुरुजींची प्रतिमा लावली आहे. मग साने गुरुजीच का असा प्रश्न नाही निर्माण होता की आदर्श शिक्षक म्हटलं मग साने गुरुजींचाच विचार काय यावा. तेव्हा या देशामध्ये आणखी कितीतरी शिक्षक असतील तरी साने गुरुजींचा विचार काय यावा. तर साने गुरुजींचं एक सुंदरसं गीत, प्रख्यात गीत आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, पुन्हा ना व्यर्थ शिनवावे, पुन्हा ना व्यर्थ हिनवावे, समस्ता बंधू मानावे, जगाला प्रेम अर्पावे. एक आदर्श शिक्षकच पुस्तकी ज्ञानाबरोबर, शिक्षणाबरोबर मुलांना जीवन जगण्याची कला कशी शिकवतो. संपूर्ण आपल्या देशाला समस्ता बंधू मानावे, भावासारखे जपा, इतकं सुंदर आव्हान करतो, इतका सुंदर उपदेश देतो. म्हणून साने गुरुजी. आणि हे कार्य केवळ एक आदर्श शिक्षकच करू शकतो. नाहीतर आदर्श शिक्षक त्याला म्हणायचे का की एखाद्या विषयाचे शिक्षक आहे, खूप कठीण विषय जसं गणित, विज्ञान अशा विषयाचे शिक्षक आहे आणि मुलांना खूप ओरडतात आहे, वर्गात खूप रागवतात आहे, खूप मारतात आहे, आदर्श शिक्षक म्हणू का? नाही. एखाद्या विषयाचे शिक्षक आहे, मुलांना खूप हसवत आहेत,
तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात यद्यदा चरति श्रेष्ठः तत्तदेवे तरो जन यद्यदा चरति श्रेष्ठः तत्तदेवे तरो जन स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनु वर्तते. अर्थात की एखादा असा सामाजिक कार्य करणारा व्यक्ती जो समाजामध्ये परिवर्तन घडवून आणू शकतो असा व्यक्ती, जसा की एखादा शिक्षक जो भविष्य निर्माण करतो, नवीन पिढी निर्माण करतो, असा व्यक्ती जर स्वतःच व्यसनाधीन असेल, भरकटलेल्या मार्गावर चालणारा असेल, तर तो दुसऱ्यांना उपदेश नाही करू शकत की तुम्ही व्यसनाधीन होऊ नका, तुम्ही चुकीच्या मार्गावर चालू नका, नाही म्हणू शकत. तो स्वतःच एक आदर्श निर्माण करू शकत नाही. म्हणून वंदनीय महाराज ग्रामगीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये धर्माध्यायामध्ये म्हणतात गुरुजींनी द्यावे कळसे धडे आपला आदर्श ठेवून पुढे. आदर्श ठेवण्यासाठी त्या शिक्षकाला स्वतः आदर्श होणे गरजेचे आहे, तेव्हाच तो दुसऱ्यांना सांगेल ना. नाहीतर आमचे शिक्षक जर मुलांना एखादा शिक्षक पाठटपरीवर दिसत असेल, बिडी ओढताना दिसत असेल, खऱ्या खात्याला दिसत असेल, मुलं सहज म्हणतील आपले गुरुजीच तर करतात, सहज तर करून आले, मग आपल्याला काय नाही. असा आदर्श शिक्षक नाही. तो आदर्श शिक्षक होऊ शकत नाही, तो स्वतः एक आदर्श निर्माण करू शकत नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की समाजामध्ये समाज कार्य करणारा एखादा व्यक्ती जर चुकीच्या मार्गावर चालत असेल तर तो दुसऱ्यांना उपदेश करू शकत नाही की तुम्ही चांगल्या मार्गावर चाला. या अध्यायामध्ये महाराज म्हणतात म्हणे हे शिक्षण कार्य लागले पवित्र गुरुजी मुलांचा गौरव परी व्यसनांचा अवतार बनलो मनोनी मना धिक्कारे. शिक्षण कार्य पवित्र कार्य म्हटले आणि अशा कार्यामध्ये जे लोक आहेत त्यांनी आदर्श होणे गरजेचेच. नाहीतर महाराज म्हणतात मुलांचं म्हणे सद्वर्तनी राहा आपण बिडी पिण्यात वाजवी राहा मग उष्णतेने बोलतो पहा साजरा रेल गायचे. असा शिक्षक आदर्श होणे नाही. एक फार असं सुंदर असं आजच्या काळात आजच्या समाजात या वेळेस या परिस्थितीला शोभणारं असं उदाहरण सांगते. तुमच्या आमच्या रोजच्या जीवनातलं उदाहरण आहे की तुम्ही बघता की तुमच्या घरामध्ये लहान मुलं आहेत. मग लहान मुलं आहेत तर त्यांना संस्कार देणे ही पालकांची समाजाची जबाबदारी आहे. परंतु आज तुम्ही बघितलं असेल, ऑब्झर्व केलं असेल की जेव्हा आपण घरामधून निघतो आपल्याकडची परंपरा आहे की आपण मोठ्या वडीलधाऱ्या माणसांच्या पाया पडून निघतो. परंतु आजची ही नवीन पिढी लहान मुलं 3-4 वर्षाची मुलं त्यांना पालक म्हणतात की बाळा आजी आजोबांच्या पाया पड. मुलं नाही म्हणतात, नाही कळत त्यांना तेवढ्या लहान मुलं. परंतु त्यांना त्याच वयामध्ये समजावून सांगणे हे आपले कर्तव्य आहे. पालक म्हणतात, पालक स्वतःही पाया पडतात की तू पण आजी आजोबांच्या पाया पड. आजी आजोबा म्हणतात की नको नको तो लहान आहे, तो राहू दे, काही गरज नाही. आणि हीच सवय पडत जाते आणि या सवयीमधून ते लहान पिढी जेव्हा मोठी होते तेव्हा त्यांना आपल्या संस्कृतीचा, आपल्या परंपरांचा, आपल्या नैतिक मूल्यांचा राग येतो, लाज वाटते पाया पडण्याची. ही आजच्या काळाची परिस्थिती आहे आणि हेच संस्कार घरापासून सुरुवात व्हायला पाहिजे असं वंदनीय महाराज म्हणतात. वंदनीय महाराजांनी पालकांना फार मोठी जबाबदारी दिली आहे संस्कार देण्याची. नाहीतर महाराज म्हणतात वडिलांनी मुलगा नाही शिकविला तोही पापाचा भागीदार झाला. जैसे जन्म देणे कर्तव्य त्याला तैसेचे शिक्षण देणे. अगर त्याचे शिक्षण शिक्षक देतील, शाळेत देतील, पण शाळेच्या आधी 4 वर्ष 5 वर्ष जेव्हा तो घरी असेल तेव्हा त्याला संस्कारित करणं हे पालकांचं कार्य आहे. आणि आज आपण बघतो की आपल्या मुलांनी जर कधी वेद वाचले, कधी ग्रंथ वाचले, कधी एखादा श्लोक म्हटला तर त्याला लगेच म्हणतो की तू काय फार मोठा आध्यात्मिक होणार आहे, तू काय फार मोठा संत होणार आहे. अशी परिस्थिती आज भारताची
आवडीचा राजा म्हणतो की माझ्या शिक्षणामध्ये, शिक्षण पद्धतीमध्ये रामायण, महाभारत आणि भगवद्गीता असायला पाहिजे. त्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये रामायण, महाभारत, भगवद्गीता टाकली. आणि भारतामध्ये अशी परिस्थिती, जर अशी परिस्थिती असेल तर कशा प्रकारे आजचे हे सान बाण उद्याचे तरुण कार्यकर्ते होतील, गावाचा पांग मिळतील, उत्तम गुणांनी गुण कुठून येतील? जोपर्यंत आपलं साहित्यच वाचलं जाणार नाही, गुणांचा गुण निर्माण कसे होतील? नाहीतर महाराजांनी या अध्यायामध्ये म्हटलं, या कोवळ्या कड्या माणसाला लपले ज्ञानेश्वर रवी कसे. अरे जर तुम्हाला समाजामध्ये बुद्धिवंत, ज्ञानेश्वरांसारखे बुद्धिवंत, छत्रपती शिवरायांसारखे शूर वीर तयार करायचे असेल तर त्यांना आपली संस्कृती, आपली परंपरा, आपल्या नैतिक मूल्यांची जपवणूक करायला शिकवलंच पाहिजे. हे जीवनाचे शिक्षण माननीय महाराजांनी या अध्यायामध्ये सांगितलं. आता तुम्हाला वाटत असेल की ज्ञानेश्वरी वाचल्याने काय होईल, ग्रामगीता वाचल्याने काय होईल, रामायण महाभारत वाचल्याने काय होईल. शिक्षण कसं आहे बघा. आपले संत, त्यांचा दृष्टिकोन, त्यांची विचार करण्याची पद्धत आपण विचारही करू शकत नाही. इतकी सुंदर पद्धत ज्ञानेश्वरीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की निसर्गातील प्रत्येक क्रिया ही एकाच दिशेने घडते. जे उगवणार ते नाश पावणार, जे नाश पावणार ते पुन्हा उगवणार. निसर्गातील प्रत्येक क्रिया एकाच दिशेने घडते आणि विस्कळीतपणा निर्माण करते. हा विज्ञानाचा पहिला नियम आहे. जेव्हा विद्यार्थी विज्ञान शिकायला जातो तेव्हा सगळ्यात आधी हे शिकवलं जातं, याला स्पॉन्टेनियस एनर्जी आणि लॉ ऑफ इन्क्रीज ऑफ एन्ट्रॉपी म्हणतात. फार बेसिक कॉन्सेप्ट आहे, पण ही ज्ञानेश्वरीमध्ये आहे. पण ज्ञानेश्वरी वाचल्याने आपण खूप आध्यात्मिक झालो का? नाही. तर मानवाच्या जीवनातील निसर्गाचे स्थान, निसर्गातील नियम हे सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये आहे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला
वंदनीय महाराज म्हणतात, आदर्श होतील विद्यार्थी गावाचे पालटेल जीवन, कुठेच न उरेल गाव मिळवणं टिकाऊ परिवर्तन या मार्ग. विद्यार्थीगण आदर्श होतील, पण पालकांनी त्यांच्यामध्ये संस्कार टाकले पाहिजे, संस्कार रुजवले पाहिजे. फक्त पालकच नाही तर समाजात वावरणाऱ्या लोकांनी, शिक्षकांनी आपापली भूमिका निभावली पाहिजे. त्या नवीन पिढीला आपल्या जीवनाच्या अनुभवाचे ज्ञान दिले पाहिजे आणि तेव्हाच हा समाज सुसंस्कृत होईल आणि त्याच्यामध्ये हे जीवन शिक्षण रुजू होईल. आणि असा हा आदर्शपूर्ण समाज हेच वंदनीय महाराजांचे या अध्यायाचे ध्येय आहे, जीवन शिक्षणाचे ध्येय आहे, जीवनाचे खरे सत्य आहे. आणि यासाठी या काळाची गरज, हा युग ग्रंथ, ही ग्रामगीता फार महत्वाची आहे. अध्यायाच्या शेवटी वंदनीय महाराज म्हणतात, इति श्री ग्रामगीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभव संमत कथिला सर्वोन्नतीचा विद्यार्जन पत्र. 19वा अध्याय सांगतो सर्वोन्नतीचा विद्यार्जन पत्र. आणि का ही सर्वोन्नती, जे स्वामी विवेकानंदांनी म्हटलं की शिक्षण हे सर्वांगीण विकासाचं साधन आहे आणि हे सर्वांगीण विकास, हा सर्वांगीण विकास आपल्यामध्ये या वंदनीय महाराजांच्या ग्रामगीतेतील 19व्या अध्यायाने शेवटी जाताना आयोजकांनी आज मला या स्मृती हॉलमध्ये माझे विचार विवेचन करण्याची संधी दिली. या स्मृती हॉल बद्दल सांगायचं झालं तर 1960 साली झालेल्या चारधाम रेल यात्रेचा प्रसंग आठवला. या प्रसंगामध्ये अनेक महात्मे शहीद झाले आणि त्यातीलच त्या प्रवासामध्ये असताना एक व्यक्ती म्हणजे माझे आजोबा डॉक्टर ठोसर. कुंभमेळ्यातून वंदनीय महाराजांनी त्यांना बोलवलं, या प्रवासामध्ये बोलवलं. आणि हा प्रसंग, ही दुर्दैवी घटना घडण्याच्या काही क्षण आधी वंदनीय महाराजांनी त्यांना स्वतःजवळ बोलवलं. त्यांची कपड्यांची बॅग, औषधांची बॅग, कारण माझ्या आजोबांना वंदनीय महाराजांसोबत डॉक्टर म्हणून जाण्याचं भाग्य लागलं. त्यांची ती औषधांची बॅग त्याच गाडीमध्ये होती. आणि काही समोर अंतरावर जाताना या दोन गाड्यांचा अपघात झाला. आणि या एवढ्या दुर्दैवी अपघातामध्ये माझे आजोबा डॉक्टर ठोसर यांना जीवनदान मिळाले. माझे आजोबा आणि आजी डॉक्टर ठोसर आणि डॉक्टर वत्सलाबाई ठोसर या दोघांनाही वंदनीय महाराजांच्या सोबत डॉक्टर म्हणून राहण्याचं भाग्य लागले. त्यांना वंदनीय महाराजांच्या विचारांचा वारसा लाभला. पुढे आयुष्यभर त्यांनी वंदनीय महाराजांच्या विचारांनुसार आपलं जीवन व्यापन केले आणि त्यांचाच हा विचारांचा वारसा मलाही लाभला. या परिवारात जन्म घेणे हे माझे भाग्यच, कारण याशिवाय मला वंदनीय महाराज काय, कोण, कसे याचा कधी संपर्क झाला नसता. आणि म्हणून मी स्वतःला फार भाग्यवान समजते. आज आयोजकांनी मला या ग्रामगीतेच्या 19व्या अध्याय जीवन शिक्षणावर माझे विचार विवेचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी मनपूर्वक पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो. आपण सर्व गुरुवर्य मंडळी, माता भगिनी सर्वांनी माझे विचार ऐकून घेतले, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचेही आभार मानतो. वंदनीय महाराजांना माझ्या आजोबा डॉक्टर ठोसर यांनी लिहिलेली आदरांजली वाटते. मानवतेच्या महापुजाऱ्या तुझला कोटी कोटी प्रणाम. तिळमुळ झटला मुच्यासाठी राखणे मन निष्ठाम. या देशाच्या धर्मापंथा दिदले प्रेम महान. तद्गुण गाथा निपदण्या दे आम्हा वरदान, दे आम्हा वरदान.
सेवेचं